11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. बहुतांश सर्व जिल्ह्याचेच, एक दोन जर जिल्हे वगळले, सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून चालू होत आहेत. आणि खूप मुलांना गडबडून गेलंय. आता काय करायचंय, माझं ग्राउंड आहे आणि मी काय करू, अचानक हे झालंय, असं वाटलं नव्हतं होईल. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा, मुंबईवाल्यांनी सगळ्यात शेवट ग्राउंड होतं, उशिरा ग्राउंड होतं म्हणून मी तिथं फॉर्म भरलाय आणि माझा सुरुवातीलाच ग्राउंड आलंय. असा विचार तुमच्याही डोक्यात येत असेल तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुम्हाला एनर्जी भेटेल आणि तुम्ही 100% चांगलं ग्राउंड देणार आहात. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप महत्वाचं असतं आपण ज्या गोष्टीसाठी तयारी करतोय. ठीक आहे, कोणी 2 वर्ष 3 वर्ष भले वेळ देतोय, तर मित्रांनो आपल्याला आता ती संधी आलेली आहे. ज्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करत होतो, ज्या गोष्टीसाठी आपण स्वप्न पाहत होतो, ती गोष्ट सत्यात उतरवण्याची ही वेळ आहे. मग गडबडून चालणार आहे का? नाही. मेन म्हणजे आता तुमचं 11 तारखेला येऊ द्या, 18 तारखेला येऊ द्या, किंवा 25 तारखेला येऊ द्या, किंवा मार्च मध्ये येऊ द्या, जेव्हा पण येतंय त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर द्यायचंय. आणि हा, ग्राउंड कडे जाण्यापूर्वी, ठीक आहे, काही जण आता प्रवासात असतील, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सांगतोय मी, तुम्हाला 2 दिवस पहिले यायचंय. म्हणजे ज्या पण ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरला असेल, तर 2 दिवस पहिले जा. आणि जे पण डॉक्युमेंट लागतात ते एकदम हॉल तिकीट वरती मेन्शन केलेलं असेल. आणि फॉर्म भरण्यासाठी आपण जे पण अप्लाय केलंय ते सर्व डॉक्युमेंट आपले रेडी असले पाहिजेत, त्याचे सेट केलेले पाहिजेत, पासपोर्ट साईज फोटो असले पाहिजेत. त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ करतो, शॉर्ट मध्ये तो व्हिडिओ करतो. पण यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतोय, ग्राउंडवर जाण्यापूर्वी 2 दिवस पहिले जायचंय. तुमचे कोण रिलेटिव्ह असतील किंवा कोण मित्र असतील त्यांच्याकडे जा, किंवा डायरेक्ट रूम बुक करा. 1000 रुपये जाऊ द्या, 2-3 लोकात मिळून 1500 रुपये 2000 रुपयाची रूम बुक करा आणि त्या रूम मध्ये राहा. आणि गावाकडे जे जेवण करताय तेच जेवण करा. नाहीतर अचानक मग इकडे आलाय, चिकन लॉलीपॉप आवडते मग तेच खाल्लंय, कुठं बासुंदी आवडते, कुठे काय आपली ते पाणीपुरीच आवडती रगडा, असं खाऊ नका. जेणेकरून आपल्या जे रेग्युलर आपण जेवण करतोय ते जर जेवण केलं नाही, जे जर वेगळं खाण्यात गेलं, तर मित्रांनो आपण आजारी पडू शकतो किंवा आपल्याला विकनेस आल्यासारखं होऊ शकतं. आणि हा, गावाकडून येताना किंवा ज्या पण ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला नारळ पाणी घ्यायचंय. आणि आतापासूनच तुम्ही नारळ पाणी घ्यायला चालू करा. भले तुमचं 7 दिवसांनी असू द्या, 10 दिवसांनी असू द्या, दररोज एक नारळ पाणी पिया. आणि ग्राउंडची तयारी करताना गावी पण जे इथं लागणार आहे तेच करा. आणि हा, ग्राउंडला 2 दिवस पहिले आले तुम्ही, इथं आल्यानंतर प्रॉपर रेस्ट करायची. ज्या टायमाला तुम्हाला सांगितलंय तिकडे बोलवलंय ग्राउंड वरती, त्या टायमिंगला जायचंय. प्रॉपर सगळं आपलं अपडेट असलं पाहिजे, कुठली आपली तिथं गडबड व्हायला नको. आणि हा मित्रांनो, एक डॉक्युमेंट किंवा कुठली गोष्ट आपल्याकडून राहिली तर आपल्याला तेच मनाला खातोय, अरे यार मी हे नाही आणलं, मला बाहेर काढतात की काय, हाईट मध्ये निघतो की काय, काय असलं काही टेन्शन घ्यायचं नाही. पॉझिटिव्ह राहायचंय. आणि हा, आपण आतापर्यंत जी कष्ट घेतलंय ना, त्याला सत्यात उतरायचंय आणि तेवढंच इथं द्यायचंय. आणि 1600 मीटर किंवा खूप मुलं म्हणताय स्पाईक चालणार आहे का, तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या त्या आपलं हॉल तिकीट आलेलं आहे तिथेच मेन्शन आहे. तुम्ही स्पोर्ट शूज यूज करू शकता 1600 मीटरला किंवा 100 मीटरला. पण स्पाईक कुठल्याच जिल्ह्याला अलाउड नाहीये. त्यामुळे गावीकडे प्रॅक्टिस करताना शूजला डायरेक्ट साईडला डब्यात टाकून द्या आणि सध्या स्पाईकची प्रॅक्टिस बंद करा. आणि ज्या जिल्ह्याच्या हॉल तिकीट वरती मेन्शन नाही त्यांनी सोबत घेऊन गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जवळपास सगळ्याच जिल्ह्याच्या हॉल तिकीट मध्ये ते मेन्शन आहे. आता मुंबई लोहमार्गला पण आहे, नवी मुंबईचं पण आहे. तर मित्रांनो ती एक गोष्ट घ्या. विदाऊट स्पाईकचं तुम्हाला पळायचंय. 100 मीटरला एक तुम्हाला सांगतो, माझी स्ट्रॅटर्जी सांगतो. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा सोडतायत, तुम्ही सुटले नंतरून एंड पॉइंटला मित्रांनो खूप मुलं 100 मीटर थोडं समोर दिसायला लागलं ना, आपण इकडे स्लो होतो आणि इथं जाऊन थांबतो. लक्षात ठेवायचं, आपल्याला 100 मीटर नाही पळायचं, आपल्याला 120 मीटर पळायचंय. आपलं टार्गेट इथं संपणार आहे ना, आपल्याला इथपर्यंत टार्गेट ठेवायचंय. कारण की आपण इथं पण स्पीड मध्ये जाणार आहेत, याच्यानंतर आपल्याला स्पीड कमी करायचा. नाही तर आपण काय करतो, टार्गेट जवळ आल्यानंतर आपला नकळत स्पीड कमी होतो आणि ते नकळत आपल्याला 2 मार्काला कार्यक्रम लावून जाते. ते लक्षात ठेवा. टार्गेट 120 मीटर ठेवा, प्रॉपर तुम्ही पळा. 100% तुम्हाला 100 मीटरला चांगले मार्क्स येणार आहेत. त्यापेक्षा वेगळं करायची गरज नाही. गोळा फेकताना प्रॉपर इथं पकडायचा आहे. जे तुमचा जी पण स्टेप आहे प्रॉपर इथं पकडा. इथं पकडल्यानंतर तुमची जी पण स्टेप असेल, नो टेन्शन, फुल श्वास घ्यायचा आहे. आणि 3 चान्स आहेत आपल्याला. पहिल्या चान्सला एकदम झटका द्यायचा आहे. प्रॉपर झटका देऊन गोळा तुमचा आउट ऑफ पडला, खुश. आणि थोडा कमी पडला, गडबडायचं नाही. पहिला एक तर पडलाय, तुम्ही शोर केलंय, 12चा असू द्या 10चा असू द्या. नंतर राहिलेल्या 2 याला जेवढी ताकद, बोगस ताकद नाही लावायची. मग काय, गावाकडून जे करत होते तसंच प्रॉपर झटका द्यायचा आहे. जे पहिल्या वेळेस बर्डन होतं ते तुमचं संपलेलं असेल तिथं, ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. आणि प्रॉपर गोळा.
आणि 1600ला जेव्हा पण सोडतील भावा लक्षात ठेव, तुला कितीही त्रास होऊ दे, तुला थांबायचं नाही, तुला स्लो पण व्हायचं नाही, पूर्ण स्टेप टाकायची. मी स्वतः मित्र आउट ऑफ मारलेलं आहे. मी फक्त आई वडिलांचं कष्ट आठवलं, जे लोकांनी अपमानित केलं होतं, जे म्हणले होते तुमचं पोरग काही कामाचं नाही, त्यांना ती उत्तर देण्याची वेळ असते. काही घेणं नाही आपल्याला, कुणाला काही बोलायचं नाही, फक्त आपण आपलं सिलेक्ट व्हायचंय, आपण यशस्वी व्हायचंय. बाकी सर्वांना नंतर कळून जातं की नाही या गाड्यांनी करून दाखवलं. कुणाला करून दाखवण्यासाठी किंवा मिलाई 30 मार खाणे हे दाखवण्यासाठी नाही, तर आई वडिलांचं कष्ट हलकं करण्यासाठी. आई वडिलांनी आतापर्यंत आपल्याला लहानाचं मोठं केलंय, इतकं तयार केलंय, आणि त्यांनी जे स्वप्न जे आस लावून बसलेले त्यांच्यासाठी 1600 पळायचंय, तिथं दुसरं काहीच नाही. आणि शेवटला मित्रांनो सगळ्यालाच दम लागलेला असतो. शेवटचा जेव्हा राऊंड चालू असतो ना, मग वाटतं नको हे मोटिवेशन काहीच नको, मी गावाकडे जाऊन गारी गारी इकीन, पण मला थांबू दे. पण मित्रांनो गारी गारी इकीनं बोलणे एवढं सोपं नाही. तिथं गारी गारीला बंद करा. फक्त लक्षात ठेवा, मला 4 राऊंड पूर्ण करायचे आणि त्याला तेवढं जर लावलं तर झालं. तुम्ही 42, 43, 45 ग्राउंड मारलं आणि घरी यायचंय आणि अभ्यासाची तयारी करायची. त्याच्यावरती पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन. अशा प्रकारे मित्रांनो, आणि ग्राउंडवरती जाताना फ्रुट्स थोडेफार सोबत घेऊन जाय, सफरचंद 2-3 ऍपल, आणि आपल्याला वाटतं जिथं तिथं पाण्याची पण सोय केलेली असते. नसेल तर आपली एक छोटी बॉटल पण ठेवा बॅगमध्ये, जेणेकरून आपल्याला जे लागेल त्या गोष्टी आपण घेऊ शकतो. यापेक्षा वेगळं मित्रांनो कोण म्हणून स्टेरॉइडचे इंजेक्शन मार, हे कर, असं करू नका. ते केल्याने काही होत नाही. आणि हा, जर एक चूक केली आपण आणि जर पकडल्या गेलो तर आपण भरतीतून नाही, ह्या सरकारी नोकरीच्या परत नादी लागू शकत नाही. एवढं करिअर बर्बाद होऊ शकतं. त्यामुळं चांगल्या आणि सत्याच्या मार्गाने जायचंय, हे प्रत्येकाने ठेवायचंय. आणि हा राऊंड चालू होतंय तुमचं, त्या सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. 100% तुम्ही आउट ऑफ चाच प्रयत्न करून बेस्ट द्याल, आणि आई वडिलांचं स्वप्न व तुमचं जे तुम्ही रात्रंदिवस त्यासाठी झटताय ते 100% सत्यात येईल अशी आशा करतो. चला तर आजच्यासाठी इथेच थांबूयात. आणि हा, आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आणि हा, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा. आणि फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.